स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जी बीटमार्क प्रीसेट आणि शेकी प्रीसेट आपली जी वेबसाईटवर तुम्हाला दिलेला आहे तो आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायचा आहे अलाइट मोशनमध्ये. आता अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सिम्पली काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. आता ओपन करून घेतल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. तर फर्स्ट स्टेप काय करायचे आहे, आता इथं आपल्याला इमेज आपली ॲड करायची आहे. त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, आपल्याला आपलं जे पिक्सलॅब आहे ते ओपन करून घ्यायचं आहे. आणि पिक्सलॅबमध्ये काय करायचं आहे, इथं आपल्याला टेक्स्ट डिलीट करून वरती साईज 3 डॉटला क्लिक करून इमेज साईजवर क्लिक करायचं आहे. आणि इथं आपल्याला काय करायचं आहे, 16 वेट आहे ते वेल्थ आहे ते 16 आणि हाईट आहे ते आपल्याला 12 करून इथं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर आपलं जे मटेरियल आहे त्या मटेरियलमधील जे इमेज मी प्रोव्हाइड केलेले आहेत ते इमेज इथं आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत. सिम्पली मी इथं डेमोसाठी ते इमेज यूज करतो आहे. इथं तुम्ही स्वतःची इमेज यूज करून इथं तुम्ही अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आणि इमेज ॲड करून काय करायचं, इथं आपल्याला याची साईज आहे ती पूर्ण करून घ्यायची आहे. आता प्रत्येक इमेज जेवढ्या आपण व्हिडिओमध्ये वापरणारे जे इमेज आहेत ते आपल्याला 16.12 या साईजच्या इमेजमध्ये कन्वर्ट करून आपल्याला इथं काय करायचं, सेव्ह करून घ्यायचे आहेत. आता इमेज अशा प्रकारे सेव्ह करून घेतल्यानंतर आपल्याला अलाइट मोशनमध्ये यायचं आहे. आता अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता आपण 16.12 या साईजचे हे 5 इमेज केलेले आहेत डेमोसाठी. तुम्ही स्वतःची इमेज अशा प्रकारे करून घ्यायचे. आता घेतल्यानंतर परत एकदा काय करायचं आहे, इथं आपले एक एक करून हे प्रत्येक हे 5 इमेज आहेत ते सिम्पली इथं आपल्याला काय करायचे, ॲड करायचे. बघू शकताय अशा प्रकारे काय करायचं आहे, हे 5 इमेज आहेत ते सिम्पली इथं आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे बघू शकताय. तर अशा प्रकारे आपण 5 ही इमेज आपण इथं ॲड करून घेतलेले आहेत. 10.4 पर्यंत इथं आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत. आता या प्रत्येक इमेज लेअरला काय करायचं आहे की आपल्याला इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे. आणि ओपन करून घेतल्यानंतर इथं अशा प्रकारे तुम्हाला इफेक्ट दिलेला आहे तो सिम्पली इथं आपल्याला काय करायचं आहे, कॉपी करून घ्यायचा आहे. त्यानंतर बॅक निघून मेन प्रोजेक्टला येऊन त्या प्रत्येक लेअरला इथं आपल्याला तो पेस्ट करायचा आहे. आता पेस्ट केल्यानंतर काय करायचं, ती लेअर सिलेक्ट करून मोन टास्कवर जाऊन याची जी साईज आहे ते अशा प्रकारे वाढवून घ्यायचे आहे. आणि 2 इमेज बसतील एवढीच आपल्याला अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. बघू शकता 2 इमेज लेअर आपण इथं सेट केलेले आहेत. अशाच प्रकारे प्रत्येक लेअरला इफेक्ट द्यायचा आहे आणि याची साईज वाढून 2 इमेज बसतील एवढा सेट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे थर्ड ऑप्शनवर क्लिक करून याची साईज वाढून इथं आपल्याला तो काय करायचा, सेट करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे सेट झालेला आहे. थोडीशी साईज कमी करून प्रॉपर सेट इथं करून घ्यायचं आहे. आता सेट झाल्यानंतर काय करू शकताय, अशा प्रकारे बघू शकता आपल्या 5 इमेज लेअर तो पेस्ट करून इथं आपल्याला इमेज आहे तो अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. तुम्ही अशाच प्रकारे करून घ्या. मीही अशाच प्रकारे करून घेतोय शेवटपर्यंत. तर अशा प्रकारे बघू शकता आपण प्रत्येक इमेज लेअर इथं इफेक्ट ॲड करून 2 लेअरचा करून घेतलेला आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करायचं, हे जे आपण वरती इमेज लेअर इफेक्ट दिलेला आहे तो सिम्पली लॉंग प्रेस करून प्रत्येक लेअरच्या बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे. आता अशा प्रकारे बघू शकता ग्रुप लेअरच्या खाली आपण घेऊन आलेलो आहे. आता अशाच प्रकारे प्रत्येक म्हणजे 5ही लेअर आपल्याला ग्रुप लेअरच्या खाली म्हणजेच आपल्याला बघू शकताय इथं ग्रुप 1च्या खाली अशा प्रकारे घेऊन यायचे, म्हणजे बॅकग्राऊंडला घेऊन यायचे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार आहे. अशाच प्रकारे बघू शकताय की आपण 4थी इमेज लेअर आणलेली आहे आणि लास्ट इमेज लेअर ही अशाच प्रकारे घेऊन यायचे. आता लास्ट इमेज लेअर झाल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आणि मधील जो चौकोन लेअर तुम्हाला दिलेला आहे त्यामध्ये तुमचा इमेज कसा ॲड करायचा, त्यासाठी ग्रुप 1 लेअरवर क्लिक करून एडिट ग्रुपवर क्लिक करायचं आहे. स्टार्टिंग लाईन खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि आपण जो इमेज बॅकग्राऊंडला ॲड केला आहे तोच इमेज इथं करायचा नाही, फक्त वेगळा इमेज इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. जो बॅकग्राऊंडला इमेज आहे तोच इमेज इथं ॲड करायचा नाही, दुसरा एक करायचं, म्हणजे याचं कॉम्बिनेशन आहे ते आपल्याला युनिक असं दिसून येईल. अशा प्रकारे बघू शकताय. तर अशाच प्रकारे काय करायचं, प्रत्येक ग्रुपला
क्लिक करून एडिट ग्रुपला क्लिक करायचं आहे आणि जिथं आपण इमेज यूज केलेत, म्हणजे आपण काय बघू शकता अशा प्रकारे जिथं बॅकग्राऊंडला जो इमेज यूज केला आहे तो इमेज लेअर इथं आपल्याला यूज करायचा नाही, पण इथं वेगळा इमेज लेअर यूज करायचा आहे. तर अशा प्रकारे बघू शकता इथे आपण वेगळा इमेज लेअर यूज केल्यामुळं आपल्याला अशा प्रकारे ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. तर अशाच प्रकारे 5ही ज्या ग्रुप लेअर आहेत तुम्ही इथं आहे ते एडिट करून घ्यायच्यात. तर अशाच प्रकारे मीही करून घेतोय, तुम्हीही अशाच प्रकारे करून घ्या. तर अशा प्रकारे आपण त्या बॉक्समध्ये आपला इमेज ॲड केलेला आहे. आता बघू शकता आपलं ॲनिमेशन आहे ते इथं क्रिएट झालेलं आहे. आता फर्स्ट ॲनिमेशन क्रिएट झाल्यानंतर सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 10.4 सेकंदाचे बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मीडियामधले आपले जे मटेरियलमधील जे इमेज आहेत, आता हे डेमो इमेज मी इथं ॲड करतो. इथं तुम्ही स्वतःचे इमेज ॲड करून मी जसं आत्तापर्यंत व्हिडिओ क्रिएट केला जसं सांगितलं तसं तुम्ही केल्यानंतर स्वतःचे तुमच्या इमेज आहे तो ॲड करून अशा प्रकारे स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, आता हे प्रत्येक इमेज लेअर फुल स्क्रीन करण्यासाठी इमेज लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचं आहे. इझी वेमध्ये इमेज लेअर सिलेक्ट करून 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया. सिम्पली अशाच प्रकारे प्रत्येक इमेज आहे तो अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, सेट करून घ्यायचा आहे. सिम्पली इमेज लेअरला क्लिक करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचा आहे. म्हणजे आपला इमेज लेअर फुल स्क्रीन होणार आहे आणि अशा प्रकारे सेट ही होऊन जाणार आहे. तर अशा प्रकारे बघू शकता आपण प्रत्येक इमेज लेअर फुल स्क्रीन आहे तो करून घ्यायचा आहे. तर फुल स्क्रीन झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप आपल्याला इथं काय करायचं आहे की आपले जी इमेज लेअर आहेत त्याच्या खाली आपण बघू शकताय या ज्या PNG दिलेल्या आहेत त्या सिम्पली वरती आपल्याला खेचत घ्यायच्यात, म्हणजे वरती आणायच्यात अशा प्रकारे, म्हणजे इमेजच्या वरती आपल्याला शो होताना दिसून येत आहेत. बघू शकता अशा प्रकारे. आता आल्यानंतर काय करायचं आहे, परत एकदा 4 सेकंदाच्या बीटमार्कवर आल्यानंतर खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दिलेला जो इंक इफेक्ट आहे तो या प्रत्येक बीटमार्कला शेवटपर्यंत ॲड करत घ्यायचे. बघू शकता अशा प्रकारे. आता बघू शकता इथं आपली जी लेंथ आहे ती आपली लॉंग लेंथ आहे, त्यासाठी आपण प्रत्येक लेअरला तो इफेक्ट ॲड करून लास्टचा जो इफेक्ट आहे तो कट करायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, स्टार्टिंगला येऊन तो व्हिडिओ लेअर सिलेक्ट करून ब्लेंडिंगला जाऊन लायटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचे आहे. म्हणजे अशाच प्रकारे प्रत्येक इफेक्ट लेअर आहे तो ब्लेंडिंगमध्ये जाऊन लायटनमध्ये जाऊन, म्हणजे बघू शकताय सिलेक्ट करायचा आहे, ब्लेंडिंगमध्ये जायचं आहे, लायटनमध्ये जायचं आहे आणि स्क्रीनमध्ये जायचं आहे. अशा प्रकारे काय करायचं, तो इफेक्ट स्क्रीन करून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे शेवटपर्यंत मी जो इफेक्ट आहे तो स्क्रीन करून घेतोय. तुम्ही अशाच प्रकारे शेवटपर्यंत आहे तो इफेक्ट आहे तो स्क्रीन करून घ्या. तर अशा प्रकारे आपला इफेक्ट आहे तो स्क्रीन करून अशा प्रकारे झालेला आहे. तर झाल्यानंतर काय करायचं आहे, स्टार्टिंगला येऊन बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.